आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08. संगमनेर नगरपालिकेचं मतदान होऊन 2 दिवस झालेले आहे. त्याला काय वाटतंय मतदारांविषयी? कौल काय वाटतंय, अंदाज? प्रतिसाद तर अतिशय चांगला होता आणि संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने मतदान देखील केलेलं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की संगमनेरकरांनी जो आहे तो आम्हालाच कौल दिला असेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. संगमनेर सेवा समितीने ज्या पद्धतीने एक मागील कामाचं ट्रॅक रेकॉर्ड आमचा दाखवला, आम्ही लोकांसमोर मांडला आणि भविष्यात आम्ही जे कामं करणार आहे ते जे आपण सगळं संगमनेर 2.0चा जाहीरनामा आपण मांडला, त्याला मला असं वाटतं की एक प्रतिसाद संगमनेरकरांचा मिळेल अशी मला निश्चितपणाने खात्री आहे. काल संसदेमध्ये रेल्वे ही शिर्डी मार्गेत जाणार असं रेल्वे मंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे. कसं बघताय? असं आहे की दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की संगमनेर म्हणजे नाशिक पुणे जी रेल्वे आहे तिचा मूळ उद्देश हे नाशिक आणि पुण्यामधलं अंतर कमी करणं हा उद्देश आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये नाशिक आणि पुणे हे औद्योगिक शहर आहेत. या औद्योगिक शहरांच्या दरम्यानचे जे गाव आहेत, म्हणजे जसं की सिन्नर असेल, संगमनेर असेल, नारायणगाव असेल, खेड असेल, मंचर असेल, चाकण असेल, यांना जर कनेक्टिव्हिटी दिली तर नाशिक आणि पुणे दोन्ही शहरांवर येणारा जो ताण आहे तो कमी होईल आणि दरम्यान मधल्या शहरांमध्ये कामाला जाऊ शकतात, अशा पद्धतीचा तो एक उद्देश होता. मात्र ती रेल्वे आता पुण्याहून पुणतांबा अशा परिस्थितीत चालवलेली आहे. म्हणजे पुणतांब्याला जाणार, तिथून ती नगरला शिर्डीला जाणार, तिथून नगरवरून पुणे. आता नगर पुणे ही सेपरेट लाईनचं पण काम चालू आहे. शिर्डी नगर ऑलरेडी लाईन आहेच. नाशिक शिर्डी पण लाईन ऑलरेडी आहे, फक्त ती मनमाड मार्गे आहे. ती डायरेक्ट करणं पण गरजेचं आहे आणि ते होणं पण गरजेचं आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की ही जी लाईन आहे ही नाशिक वरून पुण्याला सरळ मार्गाने घ्यावी आणि नाशिक वरून शिर्डीला देखील एक लाईन टाकावी, जेणेकरून शिर्डीला जे आज वाया मनमाड जावं लागते ते अंतर कमी होईल. ते पण अंतर कमी होणं गरजेचं आहे. शिर्डीची कनेक्टिव्हिटी होणं पण गरजेचं आहे. पण त्याचबरोबर जो मूळ उद्देश या प्रकल्पाचा आहे त्याला हरताळ फासता कामा नये. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना अनेक वेळा भेटलो आहे. सगळ्या खासदार आमदारांची बैठक मी घेतली होती. सगळ्यात जास्त पुढाकार जर कोणी घेतला असेल याच्यामध्ये तर मीच घेतलेला आहे. हे सगळ्यांसमोर आहे. मागची 3 वर्ष मी सातत्याने या मुद्द्यावर भांडतोय. मला असं वाटतं की आता राजकीय जे नेते आहेत, म्हणजे मान्य मुख्यमंत्री असतील, मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून मला असं वाटतं की मोठं जन आंदोलन यासाठी उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.